मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हा व्ही स्क्वेअर आहे, हा वाय ॲक्सिसवर आहे, एक्स तर डिस्प्लेसमेंट आहे किंवा पोझिशन आहे ती एक्स ॲक्सिसवर आहे. हे सगळं लेफ्टला घ्या. व्ही स्क्वेअर मायनसचं प्लस होईल ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. राईट साईडला 1 अरेंज करा म्हणजे बोथ साईडला ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअरनं डिवाइड करा. प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. याला थोडंसं व्यवस्थित लिहा. व्ही स्क्वेअर अपॉन ए ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअरला ओमेगा स्क्वेअर कॅन्सल, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. थोडंसं व्यवस्थित बघितलं याला तर असं लिहिता येईल एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर अपॉन ए ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1. पण हे इक्वेशन ऑफ इलिप्स आहे ना, सिमिलर टू इक्वेशन ऑफ इलिप्स. इक्वेशन ऑफ इलिप्स काय असतं? कॅपिटल एक्स वापरूया. एक्स स्क्वेअर अपॉन सेमी मेजर ॲक्सिस प्लस वाय स्क्वेअर अपॉन सेमी मायनर ॲक्सिस स्क्वेअर, एक्स स्क्वेअर अपॉन मेजर ॲक्सिस स्क्वेअर, एक्स स्क्वेअर अपॉन सेमी मेजर ॲक्सिस स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन सेमी मायनर ॲक्सिस स्क्वेअर इज इक्वल टू 1. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. असं जर दिलं तर इलिप्स कसा ड्रॉ करतो आपण बघा. या इक्वेशनचा इलिप्स कसा असतो? असं असतो ना. हे काय डिस्टन्स तुमचं सेमी मेजर, हा तुमचा एक्स कॉर्डिनेट. हे काय डिस्टन्स सेमी मायनर. टोटल मेजर ॲक्सिस टू ए असेल, टोटल मायनर ॲक्सिस टू बी असेल. सेमी म्हणजे हाफ, मग तो ए असेल आणि हा बी असेल. सिमिलरली एक्स स्क्वेअर इन्स्टेड ऑफ वाय स्क्वेअर देर इज वेलॉसिटी. इथं वाय असेल, वायच्या ऐवजी आता फक्त वेलॉसिटी. सो आता ग्राफ कसा प्लॉट होणार? आता तुमचा जो काय ग्राफ प्लॉट होणार तो असा प्लॉट होणार बघा. याला वाटलं सर तुम्ही एक्स्ट्रा पॉईंट म्हणा, कॉल दिस एंटायर थिंग ॲज अ एक्स्ट्रा पॉईंट. आता जो काय ग्राफ प्लॉट होणार तो कसा प्लॉट होणार? द ग्राफ विल बी लाईक दिस. चेक कर. या इक्वेशनचा जो काय ग्राफ तयार इज इक्वल टू 1 आहे ना, इथं पण इज इक्वल टू 1 आहे. सो आता जो काय ग्राफ प्लॉट होणार तो इथं प्लॉट करतो. ओके, ही आपली पोझिशन एक्स मधली आणि ही वाय ॲक्सिस वरती वेलॉसिटी. आता फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज प्लॉट करूयात, निगेटिव्ह करायला नको वेलॉसिटीच्या. ठीक आहे, कम्प्लीट इलिप्स ड्रॉ करू नका, मग एवढाच ड्रॉ करा. हा एक्स आहे, हा तुमचा प्लस आहे, हा तुमचा 0, हा मायनस आहे. इथं मॅक्सिमम पॉसिबल वेलॉसिटी ती मीनला पार्टिकल असताना ए ओमेगा. निगेटिव्ह पण असू शकतो. तुम्ही कम्प्लीट इलिप्स ड्रॉ केला तरी काही हरकत नाही आहे. कम्प्लीट इलिप्स जरी ड्रॉ केला तरी काही हरकत नाही. पण परीक्षेमध्ये जनरली कसं फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज प्लॉट केले जातात. म्हणजे रॅदर दॅन प्लॉटिंग वेलॉसिटी ते स्पीड प्लॉट करतात. स्पीड आणि ते कायम पॉझिटिव्ह प्लॉट करतात. रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड सी डब्ल्यू. झालं का बघा? इथं हा इलिप्स कसा ड्रॉ केला असता त्याला करस्पॉन्डिंग इकडे स्मॉल ए स्क्वेअर, इकडे कॅपिटल ए स्क्वेअर आहे, इकडे स्मॉल ए स्क्वेअर आहे. हा तुमचा स्मॉल ए, हा तुमचा कॅपिटल ए. जसा हा तुमचा स्मॉल बी तसा हा स्मॉल बी म्हणजे ए ओमेगा. हे काय असणार आहे? ए ओमेगा असणार. हे काय असणार? ए ओमेगा असणार. चेक करा समजते का? रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. नेक्स्ट पेजवरती जाता येईल. पटकन रिप्लाय करा. झालं लिहून? येस, ओके, गुड. नेक्स्ट पॉईंट आहे ॲक्सलरेशन. पॉईंट नंबर आता तुम्ही इन्क्रीज करत चला.
नेक्स्ट पॉईंट नंबर आता तुम्ही द्या. माझ्याकडे पॉईंट नंबर नाही लिहिलेले, सिक्वेन्शियली फक्त लिहिलेलं आहे सगळं. ॲक्सलरेशन आता ॲक्सलरेशनचा पण आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे, पण त्याआधी काय करायचं, ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला लिहायचा. याला असं लिहिता येते का, y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू mx, y कोऑर्डिनेट इज इक्वल टू m इंटू x कोऑर्डिनेट. y इज इक्वल टू mx म्हणजे काय, y इज इक्वल टू mx प्लस c बरोबर कम्पेअर केलं तर y म्हणजे ॲक्सलरेशन, स्लोप किती येणार मायनस ओमेगा स्क्वेअर, स्लोप निगेटिव्ह आला, स्लोप काय आला लाईनचा निगेटिव्ह आला. आणि y इंटरसेप्ट, वाय ॲक्सिसला लाईन कुठे इंटरसेक्ट होते म्हणजे वाय इंटरसेप्ट 0, वाय इंटरसेप्ट 0 कारण सी 0. पुढे काय प्लस ॲडिशन नाहीच आहे ना, पुढे काय प्लस ॲडिशन नाही आहे. ओके, सो ग्राफ कसा येईल, स्ट्रेट लाईन येईल सर पासिंग थ्रू ओरिजिन. फक्त बाळ स्लोप काय पाहिजे निगेटिव्ह पाहिजे, स्लोप काय पाहिजे निगेटिव्ह पाहिजे. बरं, हे ग्राफ डायरेक्टली MCQs मध्ये विचारू शकतील. पोझिशन प्लॉट विथ रिस्पेक्ट टू पोझिशन प्लॉट करायचं. सो या ॲक्सिसला पोझिशन प्लॉट केली, या ॲक्सिसला ॲक्सलरेशन प्लॉट केली. स्ट्रेट लाईन ग्राफ येणार आहे विथ निगेटिव्ह स्लोप. ठीक आहे, इथपर्यंत मॅक्सिमम पोझिशन प्लस आहे 0, मॅक्सिमम निगेटिव्ह पोझिशन मायनस आहे, मॅक्सिमम ॲक्सलरेशन इथं काहीतरी असेल, तिथनं ग्राफ तुम्ही काढू शकता. मीनला ॲक्सलरेशन 0 असेल, x 0 टाका ॲक्सलरेशन 0 येते. x इक्वल टू कॅपिटल A टाका, x इक्वल टू प्लस A टाकला, x इक्वल टू प्लस A टाकला तर ॲक्सलरेशन किती येणार मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू प्लस A, म्हणजे ते निगेटिव्ह येणार. म्हणजे x इक्वल टू प्लस असताना ॲक्सलरेशन काय येणार मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू A, बरोबर का, इथं मिळेल. ती लाईन बरोबर अशी जात असतात. आणि x इक्वल टू मायनस ए असेल तर इफ x इज इक्वल टू मायनस ए मायनस मायनस प्लस प्लस ओमेगा स्क्वेअर, म्हणजे x मायनस ए असताना ॲक्सलरेशन काय असणार प्लस ओमेगा स्क्वेअर ए असणार. आणि हा तो तुमचा ग्राफ आहे ॲक्सलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंटचा किंवा ॲक्सलरेशन वर्सेस पोझिशनचा. चेक करा हे सगळे ग्राफ तुम्हाला समजले. रिप्लाय इन चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. तो तुम्ही चेक करतो नेक्स्ट पॉईंट काय आहे. डन. आता आणखीन एक नेक्स्ट पॉईंट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक दिली जाईल. त्या ट्रिकचा यूज तुम्ही करायचा आहे आणि टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल फ्रॉम फर्स्ट पोझिशन टू सेकंड पोझिशन कॅल्क्युलेट करायचं असतं. ओके, राईट डाऊन एक ट्रिक आहे, लिहून घ्या. ट्रिक टू सॉल्व questions on time required for given motion. Trick to solve questions on time required for given motion. काय काय सांगतोय पहिल्यांदा व्यवस्थित ते ऐका, ते लिहून घ्या आणि मग आपण परत एकदा डिस्कस करू. ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, हा 0, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, इथली पोझिशन प्लस a/2, इथली पोझिशन मायनस a/2. पोझिशन लिहून झाल्या. आता अँगल लिहा. या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत जाताना जी काय व्हर्टिकल मोशन चालू आहे त्या व्हर्टिकल मोशन मध्ये किती व्हर्टिकल म्हणतो, जी सर्क्युलर मोशन चालू आहे करस्पॉन्डिंग सर्क्युलर मोशन मध्ये मीन पासून मिड पर्यंत जाताना याला आपण मीन म्हणू.
याला मिड म्हणूया, याला एक्स्ट्रीम म्हणूया. मीन, मिड आणि एक्स्ट्रीम. बरोबर. सो मीन पासून मिड पर्यंत जाताना जी सर्क्युलर मोशन होते त्याच्यामध्ये अँगल कव्हर होतो 60 डिग्री. कारण स्पीड जास्त असतात, जास्त अँगल कव्हर होणं पॉसिबल आहे. इथं जो अँगल कव्हर होतो तो 30 डिग्री. मग इथं पासून इथंपर्यंत जाताना किती कव्हर होईल? 90 डिग्री. बरोबर का? या दोघांमध्ये किती अँगल कव्हर होतो? 60 डिग्री. या दोघांमध्ये किती कव्हर होतो? 30 डिग्री. मग इथं पासून इथंपर्यंत किंवा इथं पासून मागोपर्यंत 0 to -a और -a to 0 अँगल किती कव्हर होणार? 90. आता -a to +a, -a to +a, -a to +a किती कव्हर होणार? 60 + 60 120. -a to +a किती कव्हर होणार? 60 + 60 120. -a to राईट एक्स्ट्रीम, -a पासून राईट एक्स्ट्रीम पर्यंत किती कव्हर होणार? 60 + 60 + 30, 60 + 60 + 30 किती होणार? 150. किती होणार? 150. सो काही विचारतील या -a पासून +a पर्यंत जायला किती टाइम लागेल? पहिल्यांदा किती अँगल कव्हर झाला ते काढायचं. इथं 60 आहे, इथं 90 आहे ते लक्षात ठेवायचं. बाकीचे अँगल तुम्हाला ऍड करून कॅल्क्युलेट करता येतात. ओके. आता पट मला तुम्ही आन्सर्स द्यायचे. सो समजा मला आता टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. आता टाइम कसं कॅल्क्युलेट करायचा त्याचा फॉर्म्युला पण देतो. टाइम रिक्वायर्ड फॉर गिवन मोशन इज इक्वल टू अँगल कवर्ड फॉर गिवन मोशन डिवायडेड बाय 2π किंवा 360 म्हटलं तरी चालेल. ओके. टोटल अँगलचा किती फ्रॅक्शन आहे बघायचं. कव्हर केलेला अँगल हा टोटल अँगलचा किती फ्रॅक्शन आहे. जे कव्हर केलेला अँगल आहे थीटा अपॉन टोटल अँगल किती असतो? 2π. म्हणजे हा मिळाला अँगलचा फ्रॅक्शन मल्टीप्लाइड बाय टोटल टाइम म्हणायचं. मल्टीप्लाइड बाय टोटल टाइम म्हणायचं. ओके. आता एक एक आन्सर मी तुम्हाला लिहून दाखवतो. मला 0 to a/2 पर्यंत जायचंय. किती टाइम लागेल ते कसं काढणार बघा. 0 to a/2 या मोशनसाठी टाइम काढायचा. मी काय करणार? अँगल कवर्ड फॉर 0 to a/2. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड.